या कारणांमुळे तुम्ही काँग्रेस सोडताय, कारण की मध्यंतरी फक्त तुम्हीच एकटे सक्रिय काँग्रेसमध्ये असायचा, आंदोलनं करायचा. आता काँग्रेसचे जे शहराध्यक्ष असतील किंवा इतर प्रमुख पदाधिकारी आहेत ते कुठेही रस्त्यावर दिसायचे नाही. या सगळ्याला कंटाळून तुम्ही काँग्रेस पक्ष सोडताय. आम्ही पहिल्यांदाच काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे, मतदारांचे मनापासून आभार मानले आणि ते काय मानणं. शेवटी आपण जरी कुठली विचारधारा असली तरी शेवटी मानवतावाद आपल्याकडे आहे. मानवतावादामध्ये जो जो माणूस आपल्या समोर येईल त्याला काम करणं आपलं कर्तव्य हे मानणारा मी पूर्वीपासून कार्यकर्ता आहे. आणि काँग्रेस पक्षाचे तर मी सगळ्यांचेच आभार मानून, कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी विधान परिषद, लोकसभा अशी उमेदवारी दिली आणि काम शेवटी जनता ठरवते कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला नाही. कार्यकर्ते अत्यंत उत्साही आहेत, अत्यंत काम करणारे आहेत, अत्यंत प्रेमळ आहेत आणि सगळेच पक्षाचे सगळेच पदाधिकारी चांगल्या पद्धतीने माझ्या पाठीशी उभे राहिले. मी कधी दोष कोणाला दिला नाही. पहिल्यांदा माझी निवडणुकीत दोनदाही पराभव झाला तरी तुम्ही बघितलं असेल मी कोणाला कधीच दोष देत नाही देणार सोडण्याचं कारण नेमकं काय? नाही. आता काँग्रेस सोडणं, मी तुम्हाला पहिलं म्हणलं की एखादा पक्ष सोडणं किती कठीण असतं ते आहे माहिती मला. आणि आज तुम्ही आतमध्ये हृदयात गेला तर कळेल की पक्ष सोडणं एवढं सोपं नाही. परंतु कार्यकर्ते आणि मतदार जो माझा आहे, माझ्या पट्ट्यातला, माझ्या परिसरातला, यांच्याशी चर्चा केल्यानंतर तो निर्णय, मोठा कठीण निर्णय आज घ्यायची वेळ आली. पण अजून 7 वाजता अजून शिंदे साहेबांशी मला बोलायचं. भरपूर पर्याय होते तुमच्या समोर. समजा काँग्रेस सोडताना अनेक राष्ट्रीय पक्ष आहेत, मग एकनाथ शिंदेची शिवसेना का निवडली, त्याचं तरी काय कारण? नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की शिंदे साहेबांनी मला 2-3 वेळा फोन केला. उदय सामंत स्वतः मला 2-3 वेळा माझ्याशी बोलले की धंगेकर तुम्ही आमच्याकडं या. आणि शेवटी कुठंतरी मित्रत्वाचं नातं असतं, कधीतरी पूर्वी एकत्र काम केलंय आणि जवळकी साधलेली असते, त्याचा एक भाग म्हणून आपण त्यांच्याकडं बोलवलं त्यांनी. मी आज 7 वाजता, अजून माझा अधिकृत प्रवेश त्यांच्याबरोबर झालेला नाही, पण त्यांनी बोलवलं. मी 7 वाजता भेटणार आहे आणि भेटल्यानंतर आमच्या चर्चेच्या अंतीनंतर आम्हाला काय निर्णय घ्यायचा. काँग्रेसने तुम्हाला ऑफर पण दिल्या होत्या, शहराध्यक्ष दिले होते किंवा इतरही दिल्या होत्या, असं काय? मी काँग्रेस पक्षाचे मनापासून आभार मानलेत, कारण काँग्रेस पक्षाने मला प्रेम दिले. आता तुम्ही काँग्रेस शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे, पण गेल्या काही महिन्याभरापासून तुमच्या चर्चा या सगळ्या सुरू होत्या. या दरम्यानच्या काळामध्ये काँग्रेसकडून तुमच्याशी संपर्क साधला नाही का? तुमची जी नाराजी असेल किंवा तुमचं जे काही म्हणणं असेल ते ऐकून घेतलं नाही? नाही, माझी कधीच काँग्रेस पक्षावर नाराजी नाही, आजही नाही, उद्या बी नाही, परवा बी काँग्रेस पक्षावर नाराजी नसणार आहे. कारण मला त्यांनी भरपूर दिले आणि काँग्रेस पक्षाचा मतदार असेल, विचाराचा मतदान असेल, मग राष्ट्रवादी पवारसाहेब असतील, उद्धवसाहेब ठाकरे असतील, सगळ्यांच्या कार्यकर्त्यांनी मला सहकार्य केलं, मदत केली. पण एक राजकारणामध्ये कार्यकर्त्यांच्या बी भावना जवळनं बघितल्यात, मतदारांच्याही भावना जवळनं बघितल्यात आणि शेवटी कार्यकर्त्यांच्या बाजूने काम करायचं म्हणलं तर कुठंतरी त्यांचा विचार केला पाहिजे आणि त्या विचाराच्या भावनेतून मी आज भेटणार आहे. आणि 7 वाजता आमचा काय निर्णय शिंदे साहेबांशी बोलून जो काय निर्णय घ्यायचा तो 7 वाजता घ्या. पण खरं तर तुम्ही जाताना कुठल्या पक्षामध्ये एखादा काय विचार करतो, तुम्हाला कुठली ऑफर दिली किंवा काय आहे, विधान परिषद जाणार किंवा इतर काही तुम्ही मागणी केली किंवा काय? मी काँग्रेस पक्षामध्ये जेव्हा गेलो होतो त्यावेळेला बी मी कुठली ऑफर घेऊन गेलो नव्हतो. त्यांनी मला दिलं ना. शेवटी जर मी काम केलं देतील, नाही दिलं तर नाही देणार. शिंदेच्या शिवसेनेतले आत्ताचे जे शहरातले पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्यांच्यासोबत काही बोलणं झालं? त्यांची काही नाराजी? नाही, नाराजी असतं नसतं. माझं त्यांचं काय बांधायला बांधत नाही, कोणाचाच बांधायला बांधत नाही. नाराजी माझी कोणावर नसणार. उमेदवार झालं की नाराजी होती. अजून उमेदवारच कुठं झालं नाही. उमेदवारी झाल्यावर नाराजी होती. मित्र तुटले जातात, मैत्रीत्व कमी होतं आणि त्याचं काय नसतं. तसं राजकारणामध्ये कोण कोणाचा दोस्त आणि दुश्मन आले दिवस राहत नाही. आणि जरी मी कुठल्याही पक्षात काम करतो, माझे मित्र सगळ्या पक्षात आहेत. स्वराज्य संस्था निवडणूक आहे, त्या लोकसभा विधानसभा संपली, दंगेकर का जात आहेत हा एक मोठा प्रश्न आहे सगळ्यांना. नाही, विषय बघा, मला तर काय कॉर्पोरेशन निवडणूक लढवायची आणि आता तसं म्हणलं तर मी 35 वर्ष या राजकारणामध्ये कायम नगरसेवक, आमदार आणि सत्तेत कायम काम केलेलं आहे. सत्ता जवळनं बघितलेला कार्यकर्ता आहे. पण सत्तेचा लाभ कधी मला मिळाला नाही. काय विरोधी पक्षात लढलो आणि आजही लढायची तेवढी तयारी माझ्याकडे आहे. शेवटी राजकारणात तुम्हाला कोण फुलं टाकणार नाही. सगळ्यांना स्पर्धात एकमेकाच्या डोक्यावर सगळे पाय ठेवूनच वरती जातात. पण तेव्हा मित्राचे दुश्मन कधी होतात ते कळतच नाही.
म्हणून मी म्हणलं की काँग्रेस पक्ष असेल सगळ्यांचं असेल तर